नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतामध्ये देखील अनेक असे हिरो आहेत ज्यांनी आपलं योगदान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे, परंतु आपल्याला त्याची ओळख नाही आहे। अशाच एका व्यक्तीची आज आपण ओळख करून घेणार आहोत, सुधांशू मणी। मित्रांनो, हे सुधांशू मणी भारतीय रेल्वेमध्ये कामाला होते। भारतीय रेल्वेमध्ये एका उच्च इंजिनियर ह्या पदावर ते कामाला होते आणि ही गोष्ट आहे 2016ची। 2016ला सुधांशू मणी यांच्या सेवेचे फक्त 2 वर्षे उरले होते आणि शेवटच्या 2 वर्षामध्ये भारतीय रेल्वे कर्मचाऱ्याला त्यांच्या मनावर पोस्टिंग देत असते, कारण की शेवटच्या 2 वर्षामध्ये त्यांनी आपलं घर बांधावं, त्यांनी आपला इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार करावा आणि त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं यासाठी। परंतु सुधांशू मणी यांनी आपली पोस्टिंग ICF चेन्नईला मागितली, म्हणजेच इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी चेन्नई येथे। त्यावेळेस भारतीय रेल्वेने त्यांना विचारलं की तुम्ही तिथे पोस्टिंग का घेत आहात, तुमच्या मनावर तुम्ही कुठेही तुमच्या गावी देखील पोस्टिंग घेऊ शकता। त्यावेळेस सुधांशू मणी यांनी सांगितलं की माझ्या सेवेचे शेवटचे 2 वर्षे उरले आहेत आणि या 2 वर्षामध्ये मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे। मित्रांनो, त्यावेळेस स्पॅनिश कंपनी टाल्गो येथील 180 किलोमीटर वेगाने धावणारी एका रेल्वेचा उपक्रम चालू होता आणि ती रेल्वे भारतामध्ये आणण्याचं चालू होतं आणि ते आणण्यासाठी स्पॅनिश कंपनीने 250 कोटी मागितले होते आणि एवढे पैसे देऊन देखील ते लोक फक्त आपल्या भारताला 10 डबेच पुरवणार होती, त्याची टेक्नॉलॉजी भारताला देणार नव्हती। त्यावर सुधांशू मणी यांनी सांगितलं की मला थोडा वेळ आणि पैसा उपलब्ध करून द्या, मी याच्यापेक्षा चांगली ट्रेन, याच्यापेक्षा चांगले डबे मी तुम्हाला बनवून देईन। त्यावेळेस भारतीय बोर्डाने विचारलं, सुधांशू हे शक्य आहे का? सुधांशूचं उत्तर होतं, हो शक्य आहे, मी हे करून दाखवेल। लागलीच भारतीय रेल्वे बोर्डाने त्यांची पोस्टिंग ICF चेन्नईला केली आणि त्यांना 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। सुधांशू मणी यांनी चांगल्या इंजिनियरची एक टीम उभा केली आणि लागलीच कामाला लागले आणि 2 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जे प्रोडक्ट बाहेर पडलं ते म्हणजे आपली वंदे भारत ट्रेन होय। आणि सुधांशू मणी यांनी 2 वर्ष अथक परिश्रम करून 18 डब्याची ट्रेन फक्त 97 कोटी रुपयामध्ये निर्माण केली, जी की स्पॅनिशची कंपनी 10 डबे 250 कोटी रुपयांना देत होती। त्यापेक्षा चांगल्या गतीची, त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची वंदे भारत ट्रेन सुधांशू मणी यांनी फक्त 97 कोटीमध्ये उभारून दाखवली। मित्रांनो, ह्या ट्रेनचं वैशिष्ट्यमध्ये ही ट्रेन ओढण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं इंजिन लागत नाही, याचा प्रत्येक डबा हा स्वयंचलित असल्यामुळे या रेल्वेला ओढण्यासाठी इंजिनाची गरज नाही। तर मित्रांनो, ही पहिली वंदे भारत वाराणसी ते दिल्ली धावली आणि सुधांशू मणी यांनी भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये आपला एक ठसा उमटवला व आपलं एक चांगलं योगदान त्यांनी दिलं। तर मित्रांनो, अशाच प्रकारची कहाणी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।